नमस्कार. आजच्या भागात मी तुम्हाला संपूर्णपणे महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात असे ठिकाण दाखवणार आहे. याचं नाव आहे द गिरगाव किचन. हे आहे प्रॉपर गिरगावात खाडीलकर रस्त्यावर. पण जर तुम्ही ॲक्वा लाईननी येणार असाल तर गिरगाव स्टेशन जे आहे त्याचा बी वन गेटने जर बाहेर पडला तर तिथून चालत 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि जर तुम्ही रेल्वेने आलात तर शर्नी रोड स्टेशनपासून हे अगदी जवळ आहे. तेव्हा इथले वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ बरेच आहेत. हे ठिकाण आम्हाला सजेस्ट केलेलं आहे विले पार्ले येथील वैशाली गोखले मॅडमने. इथे अस्सल महाराष्ट्रात एक कोकणी थाळी ती पण आजच्या भागात आपण बघणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागात. गिरगाव किचनला भरमसाठ पदार्थ नसले तरी याचं वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्ण मराठमोळे पदार्थ आहे. त्या बऱ्याच पदार्थाची ओळख मी तुम्हाला करून देतोय आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला थाळी यांची कोकणी थाळी कशी ते सांगणार आहे. फिल्म शेवटपर्यंत नक्की बघा. यांचं हे थालीपीठ मी मागवलेलं आहे. त्यांनी इथे दिलेलंच आहे की थालीपीठ स्लोली पॅन फ्राईड, साधारण 10 ते 15 मिनिटं लागतात तुम्हाला. पण येतं एकदम गरमागरम. त्याच्यावर लोणी, पांढरं लोणी दिलेलं होतं, त्याचं वितळून गेलाय. त्याच्यावर त्यांनी जी चटणी दिली दही आणि सांडगी मिरची अशी मिक्स करून आणि त्याच्यात थोडीशी साखर घातली. तुम्ही याची चव कशी सांगतो. चांगला कुरकुरीत आहे. 2 पीस येतात त्याच्याबरोबर आणि याची किंमत आहे 129 ₹129. तळलेलं नसल्यामुळे याचा कुरकुरीतपणा, स्वादिष्टपणा हा खूप चांगला आलेला आहे. अजून एक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ म्हणजे आंबोळी उसळ. एक काळ्या वाटणी उसळ आहे आणि त्याला छान नारळाचा बेस दिलेला आहे. याची चव कशी सांगतो. बरोबर आंबोळी आहे, 2 आंबोळ्या देतात आणि ही हिरवी चटणी. याची किंमत आहे 149 रुपये. तर आता याची चव कशी तुम्हाला सांगतो मी. खूपच छान आहे. म्हणजे उसळ, आंबोळी उसळ हे असे आज मी तुम्हाला जे पदार्थ दाखवणार आहे हे इतर कुठे अजून जर मिळत असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्याही ठिकाणी नक्की जाऊ. आंबोळी चांगली आहे, उसळ अप्रतिम आहे, अति तिखट नाही आहे, मसालेदार मस्त लागते. आलात तर आंबोळी उसळ तुम्ही नक्की घ्या. ही जी चटणी दिली आहे कितपत तिखट आहे बघतो. चटणी जराशी तिखट आहे पण आंबोळी उसळ 149 रुपयाची घ्यायला हरकत नाही. तर गिरगाव किचन या गिरगावातल्या रेस्टॉरंटचे ओमकार नार्वेकर माझ्याबरोबर. मला उत्सुकता इकडे मी बरेच अशी छोटी भांडी भातुकलीची असतात तशी किंवा जुनी काही भांडी बघतोय. तर हे किती जुनं आहे रेस्टॉरंट. आपलं इथे रेस्टॉरंट चालू होऊन 1 वर्ष झालं, पण आपला वारसा 1930 पासून आहे. इकडे आधी प्रकाश कोल्ड्रिंक हाऊस म्हणून खूप फेमस, गिरगावात फेमस असं एक कोल्ड्रिंक हाऊस होतं जे 1930 साली चालू झालेलं. तर त्यालाच आम्ही एक नवीन रूप देऊन द गिरगाव किचन चालू केलं. बरं, फार जुनं नाही, नवीन आहे. रेस्टॉरंट नवीन आहे, वारसा जुना आहे. हा वारसा जुना आहे. परंतु ही जी इथली भांडी वगैरे बघतोय ही तेव्हापासूनची आहेत का. हो, ही 100 वर्ष जुनी आहेत. आमचे जे पार्टनर आणि जे जागेचे मालक आहेत त्यांचं नाव आहे भरत घोटोस्कर म्हणून. त्यांच्या आजोबांच्या लग्नाच्या वेळची भांडी आहे. 1920 वगैरेच्या काळातली 100 वर्षाची जुनी भांडी आहे. आणि मला काय म्हणायचं, तुमचे इथले पदार्थ सगळे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बरोबर, म्हणजे पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ असं म्हणता येईल. तर तुमचे इथले मोस्ट पॉप्युलर प्रकार जे जातात ते कुठले कुठले आहेत. बघा, जर जे लोक पूर्ण लंच किंवा डिनर करायचा असा विचार करतात ते थाळीच घेतात. पण ते नाही, छोटी भूक असेल तर म्हणजे पूर्ण थाळी नाही जाऊ शकत तर आंबोळी उसळ वगैरे घेतात. किंवा अगदी हेल्दी खायची असतील, काही जण हेल्दी खातात तर आपलं थालीपीठ घेतात. कारण आपलं थालीपीठ हे पॅन फ्राईड आहे. तळून नाही, तळलेलं नाहीये, पॅन फ्राईड आहे. आणि जर गर्दीची वेळ असेल, चालता काही घेऊन जायचं असेल तर वडापाव घेतात. आणि ते पण त्याचं वैशिष्ट्य काय, 1 वडापाव असो किंवा 10, आपण फ्राय ऑर्डर नंतरच करतो. अच्छा, काही काढलेलं नाही, त्यामुळे ताजं मिळेल, सगळं ताजं मिळेल. आणि तुमच्या सुक्रुंदेबद्दल मी ऐकू दे बरं. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं सुक्रुंदे तो काय प्रकार आहे.
सो सुकृंदे हा सारस्वत लोकांचा पारंपरिक प्रकार आहे. गोवा, कर्नाटका, नॉर्थ कर्नाटका या सगळ्या साईडला मिळतो. तिथे पण आता खूप दुर्मिळ झालाय. तो आतमध्ये पुरणपोळीचे फिलिंग असतं आणि बाहेरून कव्हरिंगचं वड्यासारखं असतं, सिमिलर टू वडा, आणि त्याच्यासोबत तूप येतं. तर ते तोडून त्याच्यावर तूप टाकून खायचं असतं. आता हे 7 दिवस आठवड्यात चालू असणार, याचं टायमिंग काय? सर 7 दिवस चालू असणार, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10:30 पर्यंत आणि 12 वाजेपासून थाळी मिळणार. संध्याकाळी पण थाळी असते? हो, थाळी सकाळी जी 12ला चालू होते ती 10:30 पर्यंत असते. फक्त गणपतीचे 10 दिवस, कारण खूप गर्दी असणार आहे आणि खूप लोक येतात ज्यांना मिसळपाव वडापाव अशी वाले जास्त क्राऊड असल्यामुळे गणपतीचे 10 दिवस थाळी बंद असेल. पण जसे 10वा दिवस संपेल तशी थाळी पुन्हा सुरू होईल. दडपे पोहे अनेकांना प्रकार माहिती पण नसेल. पूर्वी घराघरात दडपे पोहे बनायचे. विशेषतः कोकण किनारपट्टी आहे, कोकण किनारपट्टीत वेगवेगळ्या पद्धतीने दडपे पोहे बनतात. दडपे पोहे आपण भिजवतो, पोहे फ्राय नसतात केले, त्याला फोडणी देतो. फोडणी देताना त्यात सांडगी मिरची पण असते, तर सांडगी मिरची पण कुस्करून जाते, शेंगदाणे असतात फोडणीमध्ये, आणि त्याच्यानंतर कांदा मिक्स होतो, पोह्याचा पापड मिक्स होतो, वरतून थोडीशी कोथिंबीर जाते आणि खोबरं मिक्स होतं. हे सगळ्या गोष्टी नंतर मिक्स होतात. आधी पोहे भिजवून फोडणी दिली जाते. पोह्याचे पापड आहेत, पोहा मिरगुंड, येस. आणि जर कोणाला हवा असेल कांदा विरहित वगैरे ते पण करता येतं, कारण कांदा नंतर वरतून जातो. हे एवढे छान पोहे आहेत ना दडपे पोहे. रेग्युलर आपण पोहे जागोजागी वर्षभर खातच असतो, परंतु हे पोहे अप्रतिम आहेत. या पोह्यासाठी इथे आलात तर हे दडपे पोहे मात्र नक्की मागवा. या दडपे पोह्याची किंमत आहे 69 रुपये, 69. उपमा तर तुम्हाला जागोजागी आज मिळतो. उपमा, पोहे, शिरा सगळीकडे मिळतो, परंतु तिखटा मिठाचा सांजा हा प्रकार कुठे मिळत नाही. त्यांच्याकडे तो सांजा प्रकार पण आहे. ओलं खोबरं घातलेलं आहे, बरोबर लोणचं दिलेलं आहे. मी चव कशी सांगतो तुम्हाला, छान प्रकारे सांजा आवश्यक आहे. कोकणी थाळी म्हणून हा जो प्रकार आलेला आहे, त्याच्यात 2 पोळ्या अथवा 4 पुऱ्या ते देतात. या व्यतिरिक्त फरसाण आयटम मध्ये हे मिनी बटाटे वडा आहे, मिरगुंड आहे पोह्याचे, ही आहे बटाट्याची कोशिंबीर, छान एकदम. दही गोड आहे. बटाट्याची कोशिंबीर पण मी कुठे खाल्लेली नव्हती, तो प्रकार मिळाला आहे. कारल्याची भाजी, मी स्वतः कारलं खातो, तर इथे रोज बदलता मेनू असतो. मात्र वेगवेगळ्या भाज्या असतात दररोज. कारल्याची भाजी आहे, मला आवडत असल्यामुळे सांगतोय, चांगलं आहे. आणि हा बटाट्याचा रस्सा आहे, आंबट बटाटा याला म्हणतात. वा, खूप छान. रेग्युलर आपलं वरण आणि भात दिलाय. आणि हा जो आहे राजगिऱ्याचा शिरा आहे, राजगिऱ्याचा शिरा वेगळा प्रकारे ठीक आहे म्हणजे. पण यांची थाळी 299 रुपयाची, वरण भात आणि 2 भाज्या, कोशिंबीर, लोणचं आणि फरसाण आयटम. आज एक मिनी बटाटो आलात तर ही सफिशियंट थाळी आहे 299 रुपये किमतीची. आलात तर त्या दिवसात काय मेनू आहे ते त्यांना विचारा, तुम्ही एन्जॉय कराल. व्यवस्थित थाळी आहे. दुपारी 12 वाजता थाळी चालू होते. आता मला हे संपवतो मी, त्याच्यानंतर कधीही न ऐकलेला, न बघितलेला, न खाल्लेला असा एक प्रकार इकडे मिळतो. तर त्याचं नाव आहे सुकृंदे. तर सुकृंदे हा स्वीट डिश मध्ये प्रकार मागवला. हे दिसत जरी बटाटे वड्यासारखे असले तरी हा एक वेगळा प्रकारे सुकृंदे म्हणतात. सारस्वत लोकांची लॉस्ट रेसिपी आता कोणी बनवत नाही, म्हणजे रेस्टॉरंटमध्ये नाहीच मिळत, घरी पण खूप कमी बनतात. तर ह्याचं इन्व्हेन्शन कसं झालं असं ऐकून यावी, की घरी जर पूजा असेल सत्यनारायणाची किंवा कृष्ण जन्म पूजा, जे काही पूजा असेल, आणि घरच्यांना पुरणपोळी द्यायची आहे म्हणजे पाहुण्यांना, तर 50-60 पुरणपोळ्या लाटणं बनवणं खूप कष्टाचं काम. म्हणून तुम्ही सेम पुरणाचे गोळे करायचे, तांदळाचं पीठ बेसन मिक्स करून त्याला फ्राय करायचं, म्हणजे तुम्हाला चव तशीच येते आणि पटापट बनतात पण. सो त्याचे अशी पुरण आहे. पुरण आहे, ते तोडून तूप टाकून खायचं. आपण पोळी उघडून तूप टाकतो तसं सेम. येस येस.
धन्यवाद. याच्यात पुरण भरलेलं आहे, एकदम गरम आहे, तळून तळूनचा प्रकार असतो. आणि तुम्ही खाताना आपण पुरणपोळी खातो तशी तुपाची धार फोडायची आणि खायचं. चांगल्या प्रकारे इतरत्र कुठे मिळायचा प्रश्न नव्हता, त्यामुळे एवढ्याशा खाल्लेलं नाहीये. सुकुंदे हे स्वीट डिश म्हणून तुम्ही जेवण जरा नक्की घ्या. माझा इथला अनुभव एकदम चांगला होता. तुम्ही आता गणपती किंवा इतर कोणत्या निमित्त गिरगावात आलात तर या द गिरगाव किचनला मात्र नक्की व्हिजिट करा. मी जे तुम्हाला आज पदार्थ सांगितले ते सगळे वैशिष्ट्यपूर्ण आहेत, चवीला चांगले आहेत, यापूर्वी कधी खाल्ले नसतील असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे इथे नक्की तुम्ही एन्जॉय करू शकता द गिरगाव किचन. यांचं स्वतःचं एक प्रॉडक्ट आहे, कैरी पने, छान आकर्षक बाटलीत दिलेलं आहे. तुम्ही उन्हाळ्यात जर आलात किंवा कधी तर हे अतिशय थंडगार पनं मला याची चव कशी मी तुम्हाला सांगतो. याची किंमत आहे 69 रुपये. कार एकदम छान लागतंय, घट्ट आहे. संपूर्ण जेवण झाल्यानंतर प्यायला हा उत्कृष्ट पर्याय आहे. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला नक्की, म्हणजे अगदी नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, ओळखीच्या सर्वांना शेअर करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.